लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये मिळाले ना, 1500 रुपये मार्च महिन्याचे तुम्हाला मिळाले ना, 1500 रुपये मार्च महिन्याचे मिळाल्यानंतर आता पुन्हा अजून 1500 रुपये तुम्हाला आले. हो, पुन्हा 1500 रुपये मोबाईलचे मेसेज चेक करा, तुम्हाला पुन्हा 1500 रुपये आले नसेल तर हा व्हिडिओ बघा, ही अपडेट बघा. महत्वाची खुशखबर खुशखबर खुशखबर, गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. हे बघा, पुन्हा हप्ता काय म्हटलेलं आहे, पुन्हा हप्ता 1500 रुपये वाटप आणि 3 लाख रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे, जी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये, एकदम आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो. तुम्हाला एवढं क्लिअर कोणीच सांगणार नाही. आणि ही अपडेट कोणाकडे आलेली पण नाही, माझ्याकडे आलेली आहे सर्वप्रथम. आणि सर्वप्रथम माझ्याकडे अपडेट येते आणि मी तुम्हाला पहिले सांगत असतो. बघा आता मग काय अपडेट आलेली आहे सर्व जाणून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त व्हिडिओ पूर्ण बघितला ना तुम्ही तर एक एक गोष्ट तुम्हाला समजून जाईल. आणि कोणकोणत्या बँकेत हप्ता वाटप आता सुरुवात झालेली आहे पुन्हा 1500 रुपये, त्याबद्दल माहिती बघा आता. हा तर लाडक्या बहिणींनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. पुन्हा हप्ता 1500 रुपये म्हणजे तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला आहे 1500 रुपये, बरोबर. आता एप्रिलचे 1500 रुपये संदर्भात आपण बोलणार आहोत. एप्रिलचे 1500 रुपये वाटप संदर्भात म्हणजे 22वा हप्ता येतो, त्याबद्दल अपडेट आलेला आहे वाटपची. आणि महत्वाचं म्हणजे बघा, मार्च महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला सर्वांना भेटलेले आहेत. ज्यांना कोणाला भेटले नसतील, मार्चचा हप्ता मिळाला नसेल, त्यांनी कमेंट करून सांगा. आता बघा महत्वपूर्ण, आता तुम्हाला मी इथे या व्हिडिओमध्ये तर माहिती देणार आहे लाडक्या बहिणींनो. इथे माहिती मी तुम्हाला 22वा हप्त्या संदर्भात देणार आहे, बरोबर. 22वा हप्त्याचे पुन्हा 1500 रुपये संदर्भात मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. परंतु काय झालेलं आहे की जो 21वा हप्ता होता मार्च महिन्याचा, बरोबर ना, 21वा हप्त्याचेच अजून 1500 रुपये जरी काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर त्यांनी कमेंट करून मला सांगा. हे बघा, हे 1500 रुपये तुम्हाला जमा झाले की नाही, मार्चचा हप्ता तुम्हाला जमा झाला का नाही. कारण काही बहिणींना जमा झालेलं नसेल तर तुम्हाला सांगतो कशामुळे जमा झाला नसेल. एक तर तुमचं आधार कार्ड, जे आधार कार्ड आहे ना तुमचं, ते बँकेशी लिंक आहे का हे बघा पहिले. कारण जरी बँकेशी ते लिंक नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जातो. आधार कार्ड जरी बँकेशी लिंक नसेल तर हप्ता थांबवला जातो. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, आधार सीडिंग पाहिजे. ओके, आता बघा मी तुम्हाला सांगतो, आता जो हा 22वा हप्ता वाटप होत आहे, ओके, 22वा हप्ता जो वाटप होत आहे हा एप्रिलचा हप्ता आहे, बरोबर. हा एप्रिलचा हप्ता आहे. आणि हा जो काही एप्रिलचा हप्ता आहे ना लाडक्या बहिणींनो, हा आता कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. आता महत्वाचं, तुमचं पोस्टाचं बँक आहे का, पोस्ट बँक. ओके, कारण हे पोस्ट बँक सर्वात जबरदस्त बँक असतं. यामध्ये लवकरात लवकर पैसे येतात. सर्वप्रथम याच बँकेत पैसे येतात लाडकी बहीण योजनेचे. त्यानंतर मग तुमचं SBI, बडोदा, त्यानंतर महाराष्ट्र बँक, ओके. जे बँक असेल ते, फक्त महत्वाचं काय आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, बस. बँकेचं काही एवढं हे नाही, त्यामध्ये आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. फक्त मी तुम्हाला सांगितलं की या ज्या काही टॉप बँक आहेत त्यामध्ये तात्काळ पैसे येतात. सर्वप्रथम पोस्टामध्ये पैसे येऊन जातात, पोस्टाचं बँक खात्यामध्ये. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे लक्षपूर्वक ऐका. भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, जवळपास 66 लाख बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. आता 66 लाख बहिणींचा हप्ता का बंद करण्यात आला ते सांगतो तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे एप्रिलचे 1500 रुपये वाटप संदर्भात अपडेट जे आलेले आहे, पुन्हा हप्ता लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता, हो, पुन्हा हप्ता पुन्हा 1500 रुपये आणि 3 लाख रुपये संदर्भात पण अपडेट आहे, ते पण सांगतो. बघा पहिली ही माहिती बघा. हा तर 66 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, बरोबर. 66 लाख बहिणींना अपात्र का करण्यात आलेला आहे. आता बघा, जी काही निकषची पातळी आहे लाडकी बहीण योजनेची, आता तुमचं उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमीच पाहिजे.
तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त गेलं तर ऑटोमॅटिकली हप्ता बंद होत आहे लाडक्या बहिणींचा. त्यामुळे हा जो आकडा आहे ना, हा 54 ते 50 लाख पर्यंत होता, 66 लाख होऊन गेला डायरेक्ट. म्हणजे हळूहळूपणे ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचा आकडा वाढत आहे. पुढे चालून सांगतात नाही 70 लाख 80 लाख होऊन जाईल हा आकडा. कारण काही महिलांचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त जात आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही जण 4 चाकी वाहन घेत आहे, त्यामुळे पण त्यांचा हप्ता बंद होत आहे. काही सरकारी कर्मचारी आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांचा पण हप्ता बंद करण्यात आलाय. काही पुरुष मंडळींनी पण लाभ घेतला होता, तर पुरुष मंडळींचा पण लाभ बंद करण्यात आला. त्यामुळे हा संपूर्ण अपात्र जणांचा, अपात्र लाडक्या बहिणींचा टोटल आकडा आहे 66 लाख. आता फक्त पात्र 1 कोटी, हे बघा 1,77,00,000 लाडक्या बहिणी फक्त पात्र आहेत. आता पात्र म्हणजे यांनाच हप्ता भेटणार आहे. मागच्या वेळी यांनाच हप्ता मिळाला, मार्चचा हप्ता यांनाच मिळाला. आता एप्रिलचा हप्ता पण याच बहिणींना 1,77,00,000 बहिणींनाच भेटणार आहे, कारण या बहिणी पात्र आहेत. आलं तुमच्या लक्षात? फक्त पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येच हप्ता यावेळी आता जमा केला जाणार आहे. चला ठीक आहे, आता आपण एप्रिलचा हप्त्याबद्दल बोलणार आहोत. तुम्ही सर्वजण 22व्या हप्त्याची वाट बघू लागले आता, कारण तुम्हाला 21वा हप्ता मिळाला, मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. आता 22वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे आणि ऑलरेडी हा हप्ता पण थांबलेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा हप्ता ना मार्च महिन्यासोबतच द्यायला पाहिजे होता सरकारने, शासनाने. का? कारण ऑलरेडी तो महिना पण थांबलेलाच आहे ना, एप्रिलचा हप्ता पण थांबलेलाच आहे ना. जसा मार्च महिन्याचा हप्ता थांबला होता तसा एप्रिलचा हप्ता पण थांबलेला आहे, म्हणजे तो हप्ता पण पेंडिंग आहे. म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र 3,000 रुपये टाकायला पाहिजे होते, परंतु तसं काही केलं नाही शासनाने. 3,000 रुपये टाकायला पाहिजे होते डायरेक्ट, बरोबर ना? परंतु तसं काही केलं नाही. हा वाढत होतं, चर्चा भरपूर चालल्या होत्या की 2 महिन्याचे पैसे येतील, कारण 2 महिन्याचे हप्ते थांबलेले होते, त्यामुळे 2 महिन्याचे पैसे येतील. सर्वांनाच वाटत होतं आणि बोललं पण जात होतं. काही जण तर सांगत होते की 4,500 रुपये मिळतील. मार्च, एप्रिल आणि मे, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे मिळतील असं पण बोलण्यात आलं, परंतु आले का? नाही आले. फक्त या चर्चा रंगल्या आणि अधिकृत माहिती पण या संदर्भात आली नाही. डायरेक्ट 1,500 रुपये मार्चचे सोडून दिले. मग आता तुमचे 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. एक तुमचा मार्चचा, हे बघा मार्चचा हप्ता भेटला, बरोबर? मार्चचे 1,500 रुपये आले, हे तर काही विषय नाही. आता 1,500 रुपये मार्चचे भेटून गेले. आता एप्रिलचा हप्ता बाकी आहे, एप्रिल 2026चा एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये बाकी आहेत, बरोबर? आणि हा मे महिना चालू आहे, मे महिन्याचे पण 1,500 रुपये बाकी, म्हणजे 2 महिन्याचे अजून पण 3,000 रुपये बाकी आहेत. एकतर 3,000 रुपये तरी देऊन टाकायला पाहिजे. आता 3,000 रुपये तरी देऊन टाकायला पाहिजे 2 महिन्याचे. कारण काय होतं की चर्चा होतात, सर्वीकडे माहिती चालते की मिळेल मिळेल, परंतु मिळत नाही. परंतु 3,000 रुपये संदर्भात मिळणार नाही, या संदर्भात अधिकृत माहिती नाही. 3,000 रुपयाचा विषयच नाही, 2 महिन्याचा भेटणार नाही हप्ता. एप्रिलचा हप्ता संदर्भात, वाटप संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तर एप्रिलच्या हप्त्याबद्दल बघा आता माहिती. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, एप्रिल 1,500 रुपये वाटप संदर्भात आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत. एप्रिलचे जे काही 1,500 रुपये आहेत ना लाडक्या बहिणींनो, हे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता या महिन्याच्या शेवटी शेवटी. हो, हे बघा, कारण हा एप्रिलचा हप्ता पण थांबलेलाच आहे ना, मागील महिन्याचा हप्ता आहे हा. त्यामुळे जसं मार्च महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अचानक जमा झाले, त्याचप्रमाणे अचानक एप्रिलचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ओके, अचानकपणे कोणत्या क्षणी सांगता येत नाही, एप्रिलचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहे, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, या महिन्याचा शेवटी शेवटी हप्ता जमा होऊ शकतो असं माहिती मिळत आहे. ठीक आहे, एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे आणि या महिन्याच्या शेवटी शेवटी हप्ता मिळेलच, आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच मिळेल. भरपूर बहिणी अपात्र झाल्या, त्यांचा हप्ता तर कायमचा बंद झालेला आहे. फक्त पात्र बहिणींनाच हप्ता यावेळी भेटणार आहे. आता महत्त्वाचं बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. नाहीतर तुम्ही ई-KYC केलेलं आहे, तुम्ही पात्र आहेत, सर्व गोष्टी तुम्ही बरोबर केलेल्या आहेत आणि तुमचं आधार कार्डच बँकेशी लिंक नसेल तर हप्ता थांबेल. त्यामुळे आधार सेटिंग करणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन ते तुम्ही करू शकता. आता महत्त्वाचं, मी तुम्हाला 1,500 रुपये एप्रिलच्या हप्त्याबद्दल अपडेट दिली. ओके, आता मी तुम्हाला 3,00,000 रुपये संदर्भात अपडेट देतो, मी जे सुरुवातीला तुम्हाला बोललो. 3,00,000 रुपयाची काय भानगड आहे? हे बघा, हे 3,00,000 रुपये ना प्रति किलो
1 किलो चांदीचा भाव आहे हा. ओके, 1 किलो 1 किलो चांदीचा भाव 3 लाख रुपयेपर्यंत गेलेला आहे. हा चांदीचा भाव आहे. ओके, तर याच व्हिडिओमध्ये चांदीचा भाव पण तुम्हाला देऊन टाकला. म्हणजे जवळपास 10 ग्राम चांदी आपण बघितलं तर 3,000 रुपये चांदीचा भाव आहे. 3,000 रुपये चांदीचा भाव गेलेला आहे आणि चांदीचा भाव पण वाढत आहे. आणि असं नाही की हाच भाव राहील. हा दणकन खाली पण येतो भाव आणि वरती पण जातं. आता भाव दणकन खाली पण आला असेल किंवा वरती पण गेला असेल. कारण याचे भाव बदलत असतात वेळोवेळी. परंतु आता 3 लाख पर्यंत आहेत म्हणजे 10 ग्राम तुम्ही 10 ग्राम चांदी हे बघा 10 ग्राम चांदी जरी खरेदी करायला गेले तर 3,000 रुपये मोजावे लागतील. प्रति किलो 1 किलो चांदी जरी घ्यायला गेलं तर 3 लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतील. या संदर्भात ही माहिती दिली. चला तुम्हाला इथे चांदीचा भाव पण इथे सांगून दिला 1 किलोचा 3 लाख रुपये आहेत म्हणून. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांदीचा भाव पण सांगून टाकला आणि 3 लाख रुपये संदर्भात ही अपडेट देऊन टाकली मी तुम्हाला. तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1,500 रुपये आणि 3 लाख रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्हाला समजेल, तुम्हाला कळेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता मिळाला लाडक्या बहिणींनो तुम्हाला. आता एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एक चांगली बात आहे लाडक्या बहिणींसाठी, चांगली बात आहे लाडक्या बहिणींसाठी की एप्रिलचा हप्ता पण लवकरात लवकर दिला जाणार आहे. दिला जाणारच ना, कारण तो हप्ता ऑलरेडी थांबलेला आहे. मागील महिन्याचा हप्ता आहे तो. तो हप्ता तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता सोबतच द्यायला पाहिजे होता. परंतु तेव्हा शासनाने दिला नाही. परंतु तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या महिन्याच्या शेवटी हप्ता 100% जमा होऊ शकतो. चला ठीक आहे. लाडक्या बहिणींनो आताच एक खुशखबर आलेली आहे. हो, आताच एक खुशखबर आलेली आहे बघा. सांगितलं जात होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी म्हणजे मे महिन्याच्या शेवटी मिळेल. परंतु बघा खुशखबर आली. अखेरकार हप्ता आताच येऊन गेला. एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जमा होऊन गेले. लगेच आला. हे बघा तुम्हाला मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळाले बरोबर. तुम्हाला मेसेज पण आला होता. परंतु बघा मार्च महिन्याचे 1,500 रुपये आल्यानंतर लगेच एप्रिलचा हप्ता पण खात्यामध्ये जमा झालेला आहे. म्हणजे या 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळून गेले. 3,000 रुपये मिळून गेले. आता पुन्हा वाटप करण्यात आलेले आहे. 1,500 रुपये जे तुम्हाला मिळाले होते ना ते मार्च महिन्याचे होते. परंतु आता जे 1,500 रुपये आले ना ते एप्रिल महिन्याचे आहेत. म्हणजे अखेरकार एप्रिलचा हप्ता पण आताच देण्यात आला. मी तुम्हाला बोललो होतो की ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत आणि जे 2 महिन्याचे ऑलरेडी जे पैसे थांबलेले आहेत, हप्ते थांबलेले आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळेल आणि शेवटी याच महिन्यात 2 महिन्याचे मार्चचे आले, त्यानंतर लगेच 2 दिवसानंतर एप्रिलचे पण येऊन गेले. 2 महिन्याचे 1,500 मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत. मोबाईलचे मेसेज चेक करा. पहिले जो मेसेज तुम्हाला आला होता ना बहिणींनो, तो मार्च महिन्याचा हप्त्याचा आला होता. त्यानंतर लगेच मार्च महिन्याचा हप्ता आल्यानंतर 2 दिवसात लगेच एप्रिलचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. मेसेज चेक करा. खुशखबर.